यापूर्वी महापालिकांची निवडणूक एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीने व्हायची। आता मात्र बहुसदस्यीय पद्धत आल्यानं एका प्रभागातून 4 नगरसेवक निवडून येतील। त्यामुळे पूर्वीच्या 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग तयार झाला असून त्याची भौगोलिक रचना प्रचंड मोठी आहे। त्यामुळे निवडणुकीला उभारणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची मतदारापर्यंत पोहोचताना प्रचंड दमछाक होतीये। कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये 5 सदस्य निवडून द्यायचे आहेत। अन्य प्रभागांपेक्षा आकारानं आणि लोकसंख्येनं सर्वात मोठा असणारा प्रभाग क्रमांक 20 मध्ये अनेक नागरी समस्या आहेत। त्या समस्यांकडे नंतर पाहू। सध्या तरी 32,000पेक्षा अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांना अक्षरशः घाम फुटणार आहे। पाहूया प्रभाग क्रमांक 20 चा पंचनामा। येत्या महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापूर शहरात एकूण 20 प्रभाग असून त्यातून 81 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। पहिल्या 19 प्रभागातून प्रत्येकी 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत, तर 5 प्रभागांचा मिळून तयार झालेल्या 20 क्रमांकाच्या प्रभागातून आता 5 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। पूर्वीचा प्रभाग क्रमांक 75 आपटेनगर तुळजाभवानी परिसर, प्रभाग क्रमांक 76 साळोखेनगर, प्रभाग क्रमांक 79 सुर्वेनगर, प्रभाग क्रमांक 80 कणेरकर नगर आणि क्रांतिसिंह नाना पाटील नगरचा काही भाग आणि प्रभाग क्रमांक 81 क्रांतिसिंह नाना पाटील नगर जिवबा नाना पार्क अशा 5 प्रभागांचा मिळून सध्याचा नवा प्रभाग क्रमांक 20 तयार झालाय। यापूर्वी या प्रभागांचं नेतृत्व अनुक्रमे अपक्ष राजू दिंडोरले, काँग्रेसच्या प्रतीक्षा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा पाटील, काँग्रेसच्या वनिता देठे आणि शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांनी केलं होतं। 20 क्रमांकाच्या नव्या प्रभागाची लोकसंख्या आता 32,615 आहे। तर येत्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, ओबीसी महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुला असं या प्रभागात आरक्षण आहे। कोल्हापूर शहराला लागून असलेल्या उपनगरातून हा प्रभाग तयार झालाय। हा संपूर्ण प्रभाग कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतो। 2024च्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागातील बहुसंख्य मतदार भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पाठीशी राहिल्याचं दिसून आलं। या प्रभागाची एक बाजू नवनाथनगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोरेमानेनगर इथून सुरू होते आणि जिवबा नाना पार्क, पुईखडी पंपिंग स्टेशन, राधानगरी रोड ते बालिंगा हद्दीतील सर्वे नंबर 213च्या दक्षिण बाजूला प्रभागाची हद्द संपते। विविध उपनगरातून तयार झालेल्या या प्रभागात समस्यांची यादीच आहे। कणेरकर नगर चौकात शहराला जोडणारा रिंग रोड आहे, पण या रस्त्याच्या नशिबी डांबरच लागलेलं नाही। अत्यंत खड्डेमय रस्त्यावरून जाताना रोज हजारो नागरिक महानगरपालिकेचा उद्धार करतात। शिवाय याच रिंग रोडवर रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग दिसून येतात। अर्थात काही बेशिस्त नागरिकांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे। क्रांतिसिंह नाना पाटील चौकात दररोज सायंकाळी भाजी मंडई भरते, त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। शिवाय रस्त्याच्या मध्यभागी हायमास्ट दिव्याचा खांब उभारलाय, त्यामुळे हा चौक म्हणजे वाहतूक कोंडीचा ब्लॅक स्पॉट बनला असून आजवर अनेक अपघात या चौकात झाले आहेत। या चौकाच्या आजूबाजूला अरुण सरनाईक नगरासारखी लहान नागरी वस्ती आहे, पण त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते झालेले नाहीत। क्रांतिसिंह नाना पाटील नगर ही सर्वात जुनी वसाहत म्हणावी लागेल, पण या कॉलनीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर्सचा पत्ता नाही, तर गेली 5 वर्ष पाईपलाईनला लागलेल्या गळतीकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जातं। मी क्रांतिसिंह नाना पाटीलमध्ये गेले 30-40 वर्ष राहतोय, पर इथं
भरपूर अनेक समस्या आहेत की जेणेकरून आता हे तुम्ही बघू शकता, ही पाण्याची गळती आहे. कमीत कमी 10 वर्ष झाली आता ही पाण्याची गळती आहे. रस्ताही आता कमीत कमी 5 वर्ष झाला आहे, तरी पण इथल्या कचरा झाला आहे. परंतु कचरा बिचऱ्याच्या पण भरपूर समस्या आहेत. कोंडा आता अपार्टमेंटवाले लोक घंटागाड्या थांबत नाहीत. मी आता इथं नाना पाटीलमध्ये 15 वर्ष राहते, त्यामुळे गटरी पूर्ण तुंबल्यात, तर गटरीचं काम झालेलं नाही. रस्ता पूर्ण खराब झाला आहे, रस्त्याचं काम नाही. पाईपलाईन लिकेज असली तर कोणसुद्धा येत नाही, कशालाच लक्ष कोणीसुद्धा देत नाहीत. तर कुठलीही गोष्ट अजून सुधारणा झालेली नाही. कॉर्पोरेशनची निवडणुका झाल्या तरी आता इथून पुढे सुधारणा होईल अशी अपेक्षा दिलेल्या आहेत. गटरी व्हायला पाहिजे, तिथं डांबरी रस्ते व्हायला पाहिजेत, लाईटी जराशा हे व्हायला. फुलेवाडी रिंग रोड, गंगाई लॉन, नृसिंह कॉलनी, सुलोचना पार्कला जोडणारा मुख्य डांबरी रस्ता त्या मानानं सुस्थितीत आहे. या परिसरातील लहान गल्ल्यांमध्ये सुद्धा सिमेंटचे रस्ते झालेले पाहायला मिळतात. पण म्हाडा कॉलनीमध्ये मात्र नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी आहे. आम्हाला लहान मुलांना खेळायसाठी क्रीडांगण पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना बसायला विरंगुळा म्हणून छोटासा हॉल वगैरे असं पाहिजे. परंतु आणि कोणाची घरगुती काय कार्यक्रम असले की इथं जवळपास हॉल नाही. त्याशिवाय परत पोलीस चौकी पण पाहिजे. आणि त्याच्यानंतर तिथं कॉर्पोरेशनचा दवाखाना मेन म्हणजे महत्त्वाचा पाहिजे. सुलोचना पार्कमध्ये आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून रस्त्याचं काम झालंय, पण अन्य नागरी सुविधा सुद्धा मिळणं अपेक्षित आहे, अशी भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली. मी गेली 20 वर्ष इथं स्थानिक आम्ही राहतोय आणि इथून आता एक 15 वर्षानंतर आम्हाला वैभव कुंभार यांच्या पाठपुराव्याने रस्त्याने गटरी झालेले आहेत आमदार अमल महाडिक साहेबांच्या फंडातून. बरेच वर्षानंतर पिंडी आता एक कचऱ्याची गाडी घ्यायला पाहिजे आणि जरा कचरा उठावून व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि जरा पाणी व्यवस्थित सगळे यायला पाहिजे. मी जीवबानानं जाधव पार्कमध्ये इथं गेली 5 वर्षे राहत आहे. या परिसरामध्ये बघितलं तर पहिली समस्या म्हणजे आहे ती रस्त्याची आणि गटरीची. ही अतिशय म्हणजे बघण्यासारखी हे आहे परिस्थिती आहे. आपण बघत असालच की रस्तेच इकडं व्यवस्थित नाही आहेत. खड्डे गेले किती वेळ मुदवून घेतलेले आहेत, पण ते खड्डे व्यवस्थित भरलेले नाहीत. म्हणजे ही समस्या फार मोठी आहे आणि या परिसरामध्ये कुत्र्यांचा वावर जास्त आहे. या भागातल्या समस्या प्रामुख्याने रस्त्याची समस्या आहे. कुत्र्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे आणि कचरा उठाव होत नाही वेळेवर. तर या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं. गटरी निघत नाही, गल्लीचा कचरा निघत नाही, कोंडाळा व्यवस्थित नाही, परत डांबावनी लाईटी नाहीत. आपटेनगर तुळजाभवानी प्रभागात 80% उच्चभ्रू मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे, तर 20% निम्न मध्यमवर्गीय आणि कष्टकरी समाज राहतो. चिवे बाजार जवळच्या नवीन वाशीनाका परिसरातील गोरगरीब नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मार्गी लागलाय. पण सुनियोजित शहर वाढीसाठी किंवा कॉलनी तयार होण्यासाठी कुणीही लक्ष देत नाही आणि त्यातून वर्षानुवर्ष पायाभूत सुविधा मार्गी लागत नाहीत, हे वास्तव इथंही दिसून येतं. या ठिकाणी एका मोठ्या सांस्कृतिक हॉलची उभारणी करून हा हॉल स्थानिक नागरिकांना उपलब्ध करून दिला जातो. दुसरीकडं या प्रभागातील 35 पैकी 15 ओपन स्पेसचा वापर विविध सामाजिक उपक्रमांसाठी केला जातो. 20 क्रमांकाच्या या प्रभागात महापालिकेच्या अनेक ओपन स्पेस म्हणजे जागा आहेत. त्याची कब्जेपट्टी महापालिकेकडे आहे, पण त्यावर महानगरपालिकेचं नाव लागणं गरजेचं आहे, तरच हे ओपन स्पेस टिकतील, अन्यथा गुपचूप कुणाच्या तरी घशात जातील, अशी प्रतिक्रिया इथल्या काही नागरिकांनी व्यक्त केली. या भागात अभ्यासिका, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा इमारती पाहायला मिळाल्या, तर अनेक ठिकाणी CCTV कॅमेरेसुद्धा लावलेले दिसतात. शिवाय प्रभागातील गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य केंद्रही सुरू करण्यात आले. विविध नावांची नगरं, कॉलन्या आणि उपनगरांनी 20 क्रमांकाचा हा नवा प्रभाग तयार झालाय. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील नगर, जीवबा नाना जाधव पार्क, साळोखे नगर, दादू चौगुले नगर यासह अन्य काही नगरांचा समावेश आहे. पण या सगळ्या भागाची अवस्था बघितल्यावर ही नगरं म्हणजे समस्यांची आगरं असं वर्णन करावं लागेल. 12 ते 13 वर्ष ह्या एरियामध्ये राहतो, दादू चौगले नगरमध्ये.
तर ह्या मागच्या ज्या काय 10-15 वर्षात जे काय नगरसेवक झाले किंवा जे काय झालेत, तर अशी काय आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या कॉलनीमध्ये असं काय कुठल्याच चांगल्या व्यवस्था झालेल्या नाहीत. जे नगरसेवक आले ते फक्त निवडणुकीपुरते आले, त्यानंतर त्यांनी कधीच निवडून आल्यानंतर इकडे लक्ष नाही दिलं. गटरींची कामे झालेली नाही आहेत, त्यानंतर रस्त्यांची कामे झालेली नाहीत, वेळोवेळी सांगून सुद्धा झालेली नाहीत. त्यानंतर रस्त्यावरचे डांब आहेत ते वर्षानुवर्षे बंद आहेत. स्वतः माझ्या दारातलंच मी सांगते, तिथले सुद्धा बंद आहेत. पण इकडं कोणीही लक्ष नाही घातलेलं. आमचं एकच मत आहे की इथं येणारा जो नगरसेवक असेल तो स्थानिक असावा. त्यानंतर जे असेल म्हणजे इथं म्हणजे लक्ष घालून व्यवस्थित लक्ष घालून काम करणारा असावा. जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील सर्व गल्ल्या, कळंबा बस स्टॉप ते दादू चौगुले नगर यासह अनेक नगरांमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. कच्चा रस्ता, गटर्स नाहीत, पथदिवे नाहीत, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट अशा अनेक समस्यांना इथल्या नागरिकांना तोंड द्यावं लागते. त्यामुळं या उपनगरातील रहिवासी महापालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत. ही मोठी गटर आहे. बरेच मला वाटते जवळजवळ 10-15 वर्ष झाले ही गटर अजून झालेलीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. वरचे गटरचे पाणी सगळं आमच्या दारात येतो, परत मंदिरात आत जाते, त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत घाण पाणी जाते. त्यामुळे हे समस्या खूप वाईट आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत जी अमृत पेयजल योजना मधून जी पाईपलाईन टाकलेली आहे ती पाईपलाईन टाकून 1 वर्ष झालेलं आहे. त्या पाईपलाईनच्या पाणी पुरवठ्याकडे महापालिका प्रशासनाने अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही. वारंवार तक्रार देऊन पण त्याच्याकडे काही त्यांनी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे तो पाणी प्रश्न एक भेडसावत आहे. त्यामुळे रस्त्यात पावसाळ्यामध्ये जे पावसाचं पाणी साठते त्यामुळे नागरिकांना त्याचा भयंकर त्रास व्हायला लागलेला आहे. ढासाची निर्मिती त्यामुळे होत आहे. आपटेनगर परिसरात 25 लाख रुपये खर्चून क्रीडांगणाचा विकास, स्टडी सेंटर, विरंगुळा केंद्र, अंतर्गत रस्ते अशी कामं झालीत. तर कणेरकर नगरात सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवल्यामुळं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. हा जम्बो CCTV बसवून दिलेला आहे. ते त्यांचं काम म्हणजे या प्रकारासाठी खूप मोलाचं योगदान द्यायला लागले आहेत. 75मध्ये असं कोणतंही काम राहिलेलं नाही. गटर्स असतील, रस्ते असतील, सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ड्रेनेजची लाईन असेल, कोणतंही काम असेल तर दिंडोले साहेबांनी सगळं अगदी आमचं काम ओके केलेलं आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 75मध्ये हा भव्य असा मोठा सांस्कृतिक हॉल बांधलेला आहे. परिसरातील झालेली कामं जर बघितली तर इथे खेळण्यासाठी मैदान आणि सर्व प्रकारचे रस्ते, गटरी हे अद्ययावत असून प्रभागाचा विकास फार छान झालेला आहे. आमच्या प्रभागामध्ये मला ते असं वाटतंय की कुठलंही काम आमचं प्रलंबित राहिलेलं नाही. कोल्हापुरातील हा सर्वाधिक मोठा प्रभाग असून त्याचा परीघ 12 ते 15 किलोमीटर आहे. त्यामुळं जो कोणी उमेदवार 20 क्रमांकाच्या प्रभागातून निवडून येईल त्याच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान असणार आहे. या संपूर्ण प्रभागात प्रामुख्यानं तीव्र पाणी टंचाई, गटारींची कमतरता किंवा दुरावस्था, अंतर्गत रस्त्यांची चाळण, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, कचऱ्याचं साम्राज्य अशा अनेक समस्या आहेत. गंधर्व नगरी परिसरात 20 वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधली, पण या टाकीत अजून पाणीच आलेलं नाही. त्यामुळं कणेरकर नगर, अरुण सरनाईक नगर, होळकर नगर परिसरात नेहमीच पाणी टंचाई जाणवते. कळंबा साई मंदिरपासून आदर्श विद्यालयापर्यंतच्या रिंग रोडचं आता डांबरीकरण झालंय, पण तिथून पुढे चिवा बाजारपर्यंतचा 300 मीटरचा रस्ता झालेलाच नाही. त्यामुळे इथं 12ही महिने धुळीचं आणि खड्ड्यांचं साम्राज्य आहे. तर साळोखे नगरात पाण्याची टाकी असूनही पाणी टंचाई भासते. एकूणच आकारानं प्रचंड मोठा असलेल्या या प्रभागात समस्याही तितक्याच मोठ्या आहेत. प्रभाग क्रमांक 20मध्ये नव्यानं निवडून येणाऱ्या 5ही नगरसेवकांवर या सर्व समस्यांची आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी असेल, तरच ते खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी ठरतील. सध्या या प्रभागातून राजू दिंडोरले, मयुरी बोंद्रे, धीरज पाटील, उत्कर्षा शिंदे, जयश्री कांबळे, अभय तेंडुलकर, नेहा तेंडुलकर, हर्षल धायगुडे यांच्यासह अन्य काही इच्छुक आहेत. निवडणूक लढवण्याची इच्छा असणं गैर नाही, पण निवडून आल्यानंतर आपण आपल्या पदाला न्याय देऊ शकतो का याचं परखड आत्मपरीक्षण प्रत्येकानं करण्याची गरज आहे.